नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रथमेश नवनाथ कुलाळ तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मागील व्हिडिओमध्ये झालेल्या चर्चेनुसार आपण यंदाच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 12वीच्या गणित विषयाच्या पेपर पॅटर्नबद्दल चर्चा करणार आहोत. यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील, पेपरची डिफिकल्टी लेवल काय असेल यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण गणित विषयाच्या पेपर पॅटर्नबद्दल चर्चा करूया. तर आपणास ठाऊक असेल की गणित विषयाचा ओव्हरऑल पेपर हा 80 मार्कचा आहे. तो 80 मार्कचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला 3 तासांचा वेळ दिलेला आहे. हा 80 मार्कांचा पेपर ओव्हरऑल 4 सेक्शनमध्ये डिवाइड झालेला आहे. त्यामध्ये सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी अँड चौथा तो सेक्शन डी. त्यामध्ये सेक्शन ए मध्ये 2 प्रकारचे प्रश्न आहेत. त्यामधला क्वेश्चन नंबर 1 हा पूर्णतः MCQ बेस आहे. त्यामध्ये तुम्हाला 8 MCQ दिसतील. प्रत्येक MCQ ही 2 मार्कची, म्हणजे MCQ साठी आपल्याला ओव्हरऑल 16 मार्क आहेत. त्याच सेक्शन मध्ये क्वेश्चन नंबर 2 हा 1 सेंटेन्स आहे. त्यामध्ये एकूण 4 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कला, म्हणजे ओव्हरऑल आपल्याला 1 सेंटेन्स साठी 4 मार्क, म्हणजे ओव्हरऑल सेक्शन ए मध्ये आपल्याला 20 मार्कचे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच प्रकारे सेक्शन बी मध्ये तुम्हाला 12 पैकी कोणतेही 8 प्रश्न सोडवायचे. इथे प्रत्येकी एक प्रश्न हा 2 मार्कसाठी असणार आहे, म्हणजेच सेक्शन बी हा आपल्याला एकूण 16 मार्कसाठी अवेलेबल असणार. त्याचप्रमाणे सेक्शन सी मध्ये देखील 12 प्रश्नांपैकी कोणतेही 8 प्रश्न आपल्याला इथे सोडवायचे. यामध्ये एक प्रश्न हा प्रत्येकी 3 मार्कला विचारला जाणार आहे, म्हणजेच आपल्याला सेक्शन सी हा एकूण 24 मार्कसाठी विचारला जाणार आहे. आणि राहिला तो सगळ्यात शेवटचा सेक्शन डी. यामध्ये आपल्याला 8 पैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे. यामध्ये एक प्रश्नासाठी आपल्याला 4 मार्क दिले जाणार आहेत, म्हणजे सेक्शन डी हा ओव्हरऑल 20 मार्कसाठी विचारला जाणार आहे. तर असे एकूण आपल्याला 80 मार्कचा पेपर विचारला जाणार आहे. त्यासाठी आपल्याला 3 तासाची वेळ दिला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं एकच टार्गेट असेल की या 80 पैकी मला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील. तर आपण एक टार्गेट ठेवून जाऊयात की मला 80 पैकी किमान 60+ मार्क कसे पडतील, याचं आपण थोडंसं ॲनालिसिस करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, जर सेक्शन ए मध्ये MCQ 16 मार्कचा, 1 सेंटेन्स 4 मार्कच्या विचारले जातात, तर मला वाटतं की विद्यार्थ्यांना कमीत कमी 20 पैकी 15 मार्क पडायला काही हरकत नसावी. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर सेक्शन ए मध्ये 15 मार्क पडले, आपण गृहीत धरून चालूया, त्यानंतर सेक्शन बी मध्ये तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे, प्रत्येकी एक प्रश्न हा 2 मार्कसाठी असणार. कमीत कमी जर 16 पैकी तुम्हाला तिथे 12 ते 13 मार्क पडले, आपण 12 धरूया, 12 मार्क पडले असं गृहीत धरून चालूया. त्यानंतर सेक्शन सी मध्ये तुम्हाला कोणतेही 8 प्रश्न सोडवायचे, एक प्रश्न तिथे 3 मार्कला विचारला जाणार आहे. तर त्या 24 पैकी कमीत कमी तुम्हाला 16 ते 17 मार्क पडायला काही हरकत नसावी. त्यानंतर शेवटचा येतो तो सेक्शन डी. त्यामध्ये सेक्शन डी हा तुम्हाला 20 मार्कला आहे. त्यामध्ये 20 पैकी कमीत कमी आपल्याला 15 मार्क पडायलाच हवे. तर असे ओव्हरऑल किती मार्क होतात पहा, 15 आणि 12 27, 27 आणि 16 33, आणि 33 आणि 15 किती झाले आपले 48 मार्क. म्हणजे हे 10 20 30 40, 6 आणि 5 11 51 52 53 आणि 58, म्हणजे ओव्हरऑल किती मार्क झाले 58. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 80 पैकी कमीत कमी 58 मार्क पडत असतील, तर आपला अभ्यास हा चांगल्या रीतीने झालेला आहे असं म्हणायला काही अडचण नाही. तर सर्व विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ठाऊक असेलच की मॅथमॅटिक्स मध्ये 2 प्रकारचे पार्ट आहेत. त्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2. यामध्ये पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये मिळून ओव्हरऑल असे 15 चॅप्टर आहेत. तर या प्रत्येक चॅप्टर मध्ये कोणकोणत्या प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न विचारू शकतात यावरती आपण थोडंसं ॲनालिसिस करूया.